हेलो गाइज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट हा एक्झाम 15 जून 2025 रोजी MS सेट डिपार्टमेंटमार्फत कंडक्ट केलेला आहे. या एक्झामची इंटरिम आन्सर की, त्यालाच आपण चॅलेंजिंग आन्सर की असं म्हणतो, ही आन्सर की सेट डिपार्टमेंटमार्फत 26 जून 2025 रोजी रिलीज केली होती. या आन्सर कीला अनेक विद्यार्थ्यांनी चॅलेंज केले. ही आन्सर की 2 जुलै 2025 रोजी क्लोज केलेली आहे. तर फ्रेंड, अनेक विद्यार्थ्यांचे मला फ्रिक्वेंटली मेसेज येत आहे की सर, इंटरिम आन्सर कीच्या कंपेअरमध्ये फायनल आन्सर कीमध्ये किती चेंजेस होतील आणि आमचा जो स्कोर आहे तो वाढेल की कमी होईल. तर फ्रेंड, आज आपण याच क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे इंटरिम आन्सर कीच्या तुलनेत फायनल आन्सर कीमध्ये तुम्हाला कुठला चेंज पाहायला भेटू शकतो हे आज आपण पाहणार आहोत. फ्रेंड, आजचे लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. MS सेट एक्झाम 2026 म्हणजे नेक्स्ट MS सेट एक्झाम जो कंडक्ट होणार आहे त्या एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण सुरू केला आहे. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाणार आहे. तो सिलेबस कंप्लीट करताना त्या संदर्भात पूर्णपणे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. प्लस डिटेलमध्ये नोट्स त्या व्हिडिओ लेक्चर खाली ॲड करून दिल्या जाणार आहे. प्लस एक्झामसाठी मॉक टेस्ट किंवा क्विज तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. आणि यानंतर एक्झाम येण्यापूर्वी काही सिंपल टिक्स तुम्हाला शेअर केल्या जातील आणि त्याबरोबर डेमो क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. म्हणजे इन शॉर्ट, हा जो कोर्स तुम्ही जॉईन केला तर पेपर फर्स्ट संदर्भात अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज पडणार नाही आहे. पेपर फर्स्ट तुमचा इन डिटेल या कोर्समध्ये कंप्लीट होऊ शकतो. अदर कुठलेही पुस्तकं किंवा कुठलेही व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची गरज नाही आहे. फ्रेंड, या कोर्सबद्दल पूर्णपणे माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येऊन दिलेला आहे. तर फ्रेंड, इंटरिम आन्सर कीच्या तुलनेमध्ये फायनल आन्सर कीमध्ये कुठला चेंज तुम्हाला पाहायला भेटू शकतो हे आपण पाहतोय. तर थोडक्यामध्ये सांगतो, 2023 प्लस 2024 मध्ये जे घडलंय त्याच्या बेसवर यावर्षी काय घडू शकतं ते सांगतो. तर हे पहा, जी इंटरिम आन्सर की त्या आन्सर कीनुसार सपोज तुमचा स्कोर होत आहे 148 दोन्ही पेपर मिळून. सपोज इंटरिम आन्सर कीनुसार तुमचा स्कोर होतो 148. तर फायनल आन्सर कीमध्ये कदाचित हा स्कोर तुमचा होऊ शकतो 156 पर्यंत किंवा 154 पर्यंत. ठीक आहे, म्हणजे स्कोअरमध्ये चेंजेस होईल ना तर तो 90% पॉझिटिव्ह होतो. अगदी 10% विद्यार्थ्यांच्या स्कोअरमध्ये निगेटिव्ह चेंजेस पाहायला भेटू शकतात. म्हणजे 10% बॅड लकवाले विद्यार्थी असे असू शकतात की इंटरिम आन्सर कीनुसार त्यांचा स्कोअर जास्त आहे पण फायनल आन्सर कीमध्ये तो कमी होईल. असंही होतं कारण काही क्वेश्चनचे चॅलेंज ॲक्सेप्ट होतात आणि ज्या विद्यार्थ्यांनी रॉंग टिक करून त्यांचं करेक्ट आलं त्यांचे मार्क त्या ठिकाणी कमी होऊन जातात. ज्यांचं करेक्ट आन्सर आहे ते चॅलेंज ॲक्सेप्ट झाल्यानंतर त्यांचे मार्क वाढतात. मग या ठिकाणी रेशो जर आपण कंपेअर केला तर 10% विद्यार्थ्यांचे मार्क कमी होतात आणि 90% विद्यार्थ्यांचे मार्क वाढतात. मग हा स्कोर आहे ना, हा तुमचा वाढलेला तुम्हाला पाहायला भेटू शकतो. जर तुमचा फॉर एक्झाम्पल आत्ताच्या आन्सर कीनुसार 148 150 पर्यंत स्कोर आहे तर यामध्ये तुम्ही 6 किंवा 8 मार्क इन्क्रीज होतील असं एक्सपेक्टेशन धरू शकता. ठीक आहे, काही सब्जेक्टमध्ये हे मार्क वाढू शकतात किंवा एखाद्या सब्जेक्टमध्ये 4 येऊ शकतात. सिंपल. पण इन ॲव्हरेज जर आपण विचार केला तर 6 किंवा 8 मार्क मिनिमम तुमचे वाढणं अपेक्षित आहे. त्याचं रिझन सांगतो. पेपर फर्स्टमध्ये 3 क्वेश्चन असे आहेत की 100% ते चॅलेंजिंग होते आणि त्याचं चॅलेंज ॲक्सेप्ट होईल. पेपर फर्स्टमध्ये एक क्वेश्चन असा आहे की तो बाद होईल. बाद होईल म्हणजेच काय, त्या क्वेश्चनचे मार्क कदाचित सर्व विद्यार्थ्यांना इक्वली भेटतील. 9 आन्सर त्याचं येऊ शकतं आणि सर्वांना ज्यांनी अटेम्प्ट तो क्वेश्चन केला आहे त्यांना सर्वांनाच त्याचे मार्क भेटतील. ठीक आहे, मग आता पेपर फर्स्टचे 3 चॅलेंजिंग क्वेश्चन ॲक्सेप्ट झाले प्लस एका क्वेश्चनचं 9 आन्सर आलं तर पेपर फर्स्टमध्ये तुमचा स्कोर हा 8ने वाढतोय. 4 प्रश्न म्हणजे 8ने स्कोर वाढतोय. असंही होऊ शकतं, झालेलं आहे, होऊ पण शकतं. ठीक आहे, कारण 3 क्वेश्चन चॅलेंजिंग आहेत, ते चॅलेंज ॲक्सेप्ट झालं तर ज्या विद्यार्थ्यांनी चॅलेंज केले किंवा चॅलेंजिंग क्वेश्चन कुठले होते ते तुम्हाला मी ऑलरेडी प्रोव्हाइड केले पहा. त्यानुसार ते चॅलेंज ॲक्सेप्ट झालं आणि एक क्वेश्चन जो बाद होऊ शकतो तो बाद झाला तर पेपर फर्स्टमध्ये तुमचे 8 मार्कांनी स्कोर वाढतो.
पेपर सेकंडमध्ये 2-4 मार्कांनी वाढला तर जवळपास 10 किंवा 12 मार्कांनी पण स्कोअर वाढू शकतो. ही एक्सपेक्टेड इन्फॉर्मेशन आहे, एक्झॅक्ट नाही. ठीक आहे, असं होणं अपेक्षित आहे आणि झालेलं आहे याआधी पण. ठीक आहे, मग अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज होते की सर आमचा स्कोअर किती वाढू शकतो, तर मिनिमम 4 ते मॅक्झिमम 12 पर्यंत स्कोअर वाढू शकतो. एखादा सब्जेक्ट एक्सेप्शनमध्ये 14-16 पर्यंत पण वाढू शकतो. एक्सेप्शन म्हणजे काय, एखाद्या सब्जेक्टमध्ये खूपच चुका असतात, त्यांचा स्कोअर इतकाही वाढू शकतो. पण ऑन एन ॲव्हरेज 4 ते 12 पर्यंत रेंज असते, इतका स्कोअर तुमचा वाढू शकतो याच्या रेंजपर्यंत. ठीक आहे, डिपेंड आपण किती चॅलेंज ॲक्सेप्ट होत आहेत त्याच्यावर ते डिपेंड आहे. खूप जास्तही ते चॅलेंज ॲक्सेप्ट करत नाही किंवा होत नाही, कारण काही ठिकाणी आपला अप्रोच वेगळा असतो, त्यांचा अप्रोच वेगळा असतो, त्यांच्या अप्रोचने ते आन्सर करेक्ट असू शकतं, असंही होतं. म्हणजे कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट खरीच असते, ती योग्य असते, त्या ठिकाणी त्यांना चॅलेंज ॲक्सेप्टच करावं लागतं. किंवा स्टॅटिक पोर्शन संदर्भात एखादा क्वेश्चन चुकला असेल तर त्यांना ते ॲक्सेप्टच करावं लागतं. ठीक आहे, मग जे होईल ते योग्यच होईल. रिपीट करल, हा जो स्कोर आहे ना 4 ते 12 हा 90% विद्यार्थ्यांचा वाढेल, 10% विद्यार्थ्यांचा कमी पण होऊ शकतो, कारण त्यांचे आन्सर चेंज झाल्यानंतर स्कोअर कमी होऊ शकतो. मग आता 90% वाले विद्यार्थी कुठले, ज्यांनी मी आज चॅलेंजिंग आन्सर की व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे पहा, तो पाहिला असेल आणि त्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की आपण पर्टिक्युलर क्वेश्चनचं आन्सर योग्य दिलेलं आहे का आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट झालं तर आपले मार्क वाढतील का, ते 90% विद्यार्थी त्यांनी तिथं पहा. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल DIचा क्वेश्चन होता पहा, त्याचा आन्सर डायरेक्टली त्यांनी रॉंग दिलं आहे, ते ॲक्सेप्ट झालं तर तुमचे मार्क वाढतील. मग तुम्ही तेच ऑप्शन निवडलं होतं का हे तुम्ही या ठिकाणी व्हेरीफाय करणं आवश्यक आहे. कदाचित व्हेरीफाय पण केलं असेल, पण अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज होते म्हणून तुम्हाला क्लिअर इन्फॉर्मेशन भेटावी त्या अनुषंगाने हे लेसन तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. पॉझिटिव्ह राहा, 4 ते 12 मार्क पण वाढू शकतात, पण खूपच मोठा गॅप असेल तुमच्या आन्सर कीनुसार तर तुम्ही वेट करू नका, डायरेक्टली नेक्स्ट एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. आणि झालोच गुड लकनी क्वालिफाय तर व्हेरी गुड, सोडून द्या अभ्यास. ठीक आहे, पण अभ्यास तुम्ही सुरू करणं अपेक्षित आहे, कारण सेट एक्झामचा रिझल्ट कधी लागेल हे एक्झॅक्ट कोणी सांगू शकत नाही. एक्सपेक्टेड डेट काय आहे त्या संदर्भात लेसन मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलंय, म्हणून पुन्हा काही सांगत नाही. फक्त लक्षात ठेवा, आता सपोज तुम्हाला 148 स्कोर येतोय आणि मागच्या वर्षीच तुमचा कट ऑफ होता 170चा, कधीचा 2024चा. आता तुमचा स्कोर किती आहे 148, मागचा होता 170चा कट ऑफ. तर या ठिकाणी तुम्ही वेट न करता अभ्यास सुरू केला पाहिजे. खूप जास्त तफावत असेल तर अभ्यास सुरू करा. फक्त 5-6 मार्क 10-12 मार्कांचा फरक असेल तर वेट करा, रिझल्टपर्यंत क्वालिफाय होण्याचे चान्सेस पॉझिटिव्ह आहेत. सिम्पल. तर ॲज पर रिक्वेस्ट हा लेसन तुम्हाला मी प्रोव्हाइड केलं होतं, जेणेकरून विद्यार्थ्यांना याबद्दल आयडिया येईल. सो फ्रेंड, जाता पुन्हा सांगाल, पेपर फर्स्ट संदर्भात जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. फक्त व्हॉट्सअपवरच मेसेज करू शकता. ठीक आहे, पहिल्यांदा व्हॉट्सअपवर मेसेज करा, पूर्णपणे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. त्यानंतर काही क्वेरी राहिले तर तुम्ही कॉलही करू शकता. पहिल्यांदा व्हॉट्सअपवर मेसेज करणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि ही जी फी आहे त्यासाठी इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील आहे, ती मेसेज केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे माहिती प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे, तो आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी पण पूर्णपणे कोर्स आहे, त्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करावा.